नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतील इतिहास या विषयातील इतिहासाची साधने अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाठ 2. इतिहासाची साधने. 2.1 भौतिक साधने. 2.2 लिखित साधने. 2.3 मौखिक साधने. 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. या पाठामध्ये आपण या एकूण 5 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 6वी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आपण भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास करत आहोत. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो आणि या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याकडे सापडलेले आहेत. या साधनांच्या मदतीनं आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय लोकांच्या चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे देखील आपल्याला इतिहास कळू शकतो आणि या सर्वांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. सर्वप्रथम इतिहासाची भौतिक साधने कोणती ते आता आपण पाहूया. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसानं वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूमधील खापरांचे तुकडे, त्या तुकड्यांचे आकार, खापराच्या तुकड्यांचा रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातली असावीत याचा अंदाज बांधता येतो. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी लोकांनी वापरलेले दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसानं बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या नाण्यांसाठी कोणता धातू वापरला जाई म्हणजेच त्या काळातील समाजात कोणते धातू वापरले जात याची देखील आपणास माहिती मिळते. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. परंतु धान्य भाजत असताना त्याचे काही कण जास्त भाजले गेले किंवा जळाले तर ते टाकून दिले जात. असे जळालेले कण वर्षानुवर्ष टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. यावरून त्या काळातील लोकांच्या आहाराची माहिती मिळते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांनाच इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. या भौतिक साधनांना समजून घेतल्यानंतर आता आपण विचार करूया 2.2 इतिहासाची लिखित साधने. आश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीक, चिन्हे यांचा वापर
नोंदी ठेवण्यासाठी करत असायचा. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भुर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनानं कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसं वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्रावर कोरून ठेवले आहेत. कालांतरानं वाङ्मयांचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवासवर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. आता आपण मौखिक साधनांचा विचार करूया. 2.3 इतिहासाचे मौखिक साधने. ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखं साहित्य पूर्वीच्या काळी लिहून ठेवलेलं नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यासारखे लोकसाहित्यांचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता आपण प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने एका दृष्टिक्षेपात पाहूया. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने हे मुख्य 3 इतिहास लेखनाची साधने आहेत. आता भौतिक साधने. भौतिक साधनात 2 प्रकार येतात. एक वस्तू, दुसरा वास्तू. वस्तूमध्ये गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे इत्यादी. तर वास्तू यामध्ये गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ यांचा समावेश होतो. लिखित साधने. लिखित साधनांमध्ये हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिकालेख, महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांची प्रवासवर्णने, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख यांचा समावेश होतो. मौखिक साधने. मौखिक साधनांमध्ये प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेलं वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध झालेलं आहे. तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. या इयत्तेत प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आता आपण 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याविषयी माहिती पाहूया. आश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड
हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अस्मयुगाविषयी माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचं तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केलेलं होतं. कालांतरानं वेदांचं लेखन झालं. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीयांचे एक महत्त्वाचे साधन. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण व महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. या वरील सर्व साधनांच्या मदतीने इतिहासाचे लेखन केले जाते. परंतु इतिहासाचे लेखन करत असताना काही महत्त्वाची काळजी घ्यावी लागते. ती आता आपण पाहू. 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी या मुद्द्याचा आपण आता विचार करूया. इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. इतिहासाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने लेखन करावे लागते. अनेक कसोट्यावर पडताळून पाहावे लागते. विश्वासार्हता तपासणी आवश्यक असते. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असं नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते. या पाठात सांगा पाहू, माहीत आहे का तुम्हाला, करून पहा या मुद्द्यांचा देखील समावेश केलेला आहे. त्याचा अभ्यास करून कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.